माझ्या हाती काहीतरी लागेल? हो, पण असं का वाटतं तुम्हाला? कारण हाती काहीतरी लागावं म्हणून तुम्ही खूप प्रयत्न केले आहेत, साधना केली आहे. पण बानूच्या हाती अजून काही लागलं नसेल ना देवी? देवी, तुम्ही अशा मौन का? मी केवळ शंका बोलून दाखवली आणि सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी जेही हाती लागणार आहे ते नक्कीच एवढं सोपं नाही. लक्ष्मी देवी, बानूला जेजुरीत स्थान मिळू नये अशी माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी मला माझ्या प्रयत्नांची अक्षरशः पराकाष्ठा करावी लागणार आहे. कारण ते हे सहजासहजी मान्य करणार नाही. त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार आहे. म्हाळसा, तुम्ही असा विचार का करता आहात? त्यापेक्षा तुम्हाला काही संकेत मिळत आहेत का ह्याचा विचार तुम्ही करावा. कदाचित त्यातूनच सत्य कळू शकेल. जो बघ रंग्या, जेवला नाही तर झोपला होताच. अरे रंग्या, तर जेजुरीला बी असाच झोपून निसता असायचाच काय? काम बिम करायचं काय नाही बाय? हा ए मसनी काय जात रे बोलाय? अंग मोडूस्तवर काम करायला लागतंय. तर काय सांगतोस? काय खरं वय? ए मग काय खोटं सांगतो बाई तवा? मॉप काम असते ती जेजुरीत. म्हणजे त्यातलं समज माझ्याकडेच असतं ना. म्हणजे महत्वाचं जे काय आहे, कुणाला हवं नको तर ती समज मीच बघतो. त्यात आणि याक ठावाय का तुम्हासनी आपल्या बानूसाठी या गळा वाढायचं तर. आणि मग मी आता गेलो बघत जी बसलो का नाही, बघतच राहिलो. आय म्हणलं काय वाढाय. आणि एक महत्वाची गोष्ट, एका रातीत तो वाडा बांधलाय बर का. एका रातीत. पर वेगळा वाडा कशा पाहिजे? ऐका खोळे, अरे आपल्या बानूसाठी यागळा वाडा नको बाई. आणि मग आणि वाडा कुठला रे? हा राजवाडा म्हणा, राजवाडा. म्या लय काय बोलत नाही. तुम्ही समधी एकदा जेजुरीला या आणि बघा. या म्हणजे आता परत जाणार आहेस वय? आम्हाला वाटलं येता आलंच म्हणजे येतच थांबशील. अरे म्या मॉप म्हणेल, पण ततली कामं बघाय नको वय. म्या बघणार नाही मग कोण बघणार? तर मला तर जावंच लागेल. रंग्या, अरे मग आता एकटाच जाणार का गंगीला बी नेणार संग? नाही नाही, गंगीला बी संग नेणारच की. असं आता कसं आहे, आपल्या मंजीचं लगीन ठरलंय म्हणजे ती काय जेजुरीला याची नाही. आता गंगीला नेलं म्हणजे ती बानू बरोबर राहील. काही हवं काही नको ही ती बघेल का नाही. तुम्ही कक्षात नसाल याची मला कल्पना नव्हती. मी तुम्हालाच शोधत होतो. गडावर जसं तुमचं लक्ष असतं तसंच माझं देखील असतं. दिवाळीच्या तयारीकडे लक्ष द्यायला हवं. फराळाचं बघण्यासाठी मी स्वयंपाकघरात गेले होते. हे काय देवी? ये तू. म्हाळसासाठी आणि गडावरील सर्वांसाठी आज मी स्वतःच्या हाताने हे फराळाचे लाडू केले आहेत. देवी, तुमच्यावरचं दायित्व जरी मोठं असलं तरी आज मी तुम्हाला कोणतंही कार्य करू देणार नाहीये. कारण आज लक्ष्मी पूजन आहे. आज सगळीकडे तुमची पूजा केली जाईल. म्हणजे तुमच्या लक्षात आहे तर
मी हे कसं विसरेन? आज सगळीकडे तुमची पूजा होणार, सगळेजण तुमच्या कृपाशीर्वादासाठी प्रार्थना करणार. हो, परंतु म्हणून मी माझं कार्य करू नये असं नाही. आज संध्याकाळी गडावर सर्व तयारी झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाचा विधी होणार आहे. त्यावेळी सर्वांना आपल्याकडून काहीतरी द्यायला हवं, म्हणून मी स्वतःच्या हाताने हे लाडू केले आहेत. तुमचा आशीर्वाद तुमच्या भक्तांना मिळावा. परंतु देवी, हा विलक्षण योग म्हणावा लागेल, नाही? मला आठवतंय, याच दिवशी श्री म्हाळसा देवींनी सुवासिनी म्हणून तुम्हाला ओवाळलं होतं. हो, केवळ त्याच दिवशी नाही तर त्यानंतर दर दिवाळीत म्हाळसा देवी मला ह्याच दिवशी ओवाळतात. देवी, तुमचे कृपाशीर्वाद ह्या जेजुरी परिसरातील तसेच समस्त सृष्टीतील तुमच्या पूजकांवर राहो. दिवाळी म्हणलं का समधीकडं कसा आनंद असतोय ना. समधीकडं दिवा लागला आहे. बानू, आज लक्ष्मी पूजन आहे. आजच्या दिवशी लक्ष्मी देवींची पूजा केली जाते. बानू, काय झालं? काय नाही. नाही, काहीतरी निश्चित झालं आहे. देवा, या वाड्यावर जेजुरीत असते तर मी लक्ष्मी देवींची आज पूजा केली असती. पर आता बानू, मनात भाव असेल तर तो पूर्ण होतो. तुझी इच्छा देखील पूर्ण होईल अशी मी आशा करतो. बानू, मी तुझ्या मनातली इच्छा पूर्ण करेन. लक्ष्मी देवी, म्हाळसा, अहो काय करता आहात हे? देवी, दरवर्षी दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मी तुम्हाला ओवाळते. आज लक्ष्मी पूजन आहे. देवी, गडावर मला तुमच्यासारखे सखे मिळाले हे माझे भाग्यच आहे. आणि मला तुमचा सहवास लाभला हे माझं भाग्य आहे. आज संध्याकाळी पूजन कक्षेत लक्ष्मी पूजनाचे विधी होणार आहेत. तुम्ही आणि प्रधानजींनी नक्की यावे. येते मी.
देवा, पूजेची समधी तयारी झाली बघा. चला होजी. देवा, समध्यांचे ते दागिने होत त्यांची आज आम्ही वस्तीवर अशी पूजा करतो. तुमची पूजा त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल. अहो पण ते आम्हासनी कसं कळणार हो? कळल बा, बघ तू. पर बानू, आज तू पूजा करावी असं वाटतं समध्यासने. म्या वय वय. आबा, रंगाचं देखील लग्न झालं आहे, तेव्हा पूजेचा मान त्याला द्यावा. आता तुम्ही म्हणतासा तर तसंच करतो. ए रंगा, ये. होय होय. ए, चल. लक्ष्मी देवींचा आशीर्वाद तुम्हाला लाभला आहे. सदानंदाचा जयकोट जयकोट जय मल्हार. सदानंदाचा जयकोट जयकोट जय मल्हार. अरे माझी काठी कुठं दिसना बघ. अरे असेल की हत कुठे? अरे घरीच विसरला आहेस. अरे होय होय, अरे घरला दिसलोय मी आलोच. ए बा, अरे म्या घेऊन येते. अगं ये, अगं तू थांब हत, म्या जातो की. अरे अजमेर, तिची इच्छा आहे तर जाऊ दे तिला. वय आलीच म्या. म्हाळसा, लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने केलेली ही सजावट विलक्षण सुंदर दिसते आहे. हो, देवी आज लक्ष्मीपूजन आणि गडावरच्या सर्व आभूषणांची पूजा करावी
अशी माझी इच्छा होती. दीपावलीच्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या लक्ष्मी पूजनाचं महत्व अनन्यसाधारण आहे. सायंकाळी सूर्यास्तानंतर सगळीकडे महालक्ष्मी पूजनाची तयारी केली जाते. आपल्या गडावर देखील ती पूजा केली जाणार आहे. श्री महालक्ष्मी देवींचा कृपा आशीर्वाद सदैव इथल्या प्रजेवर असावा. माळसा, पूजेला उशीर नको करायला. हो, चला पूजेला प्रारंभ करूया. हे महालक्ष्मी देवी, मी केलेल्या पूजेचा स्वीकार करावा. हा शुभ संकेत आहे. श्री महालक्ष्मी देवीनी आपल्या पूजेचा स्वीकार केला आहे. हे श्री महालक्ष्मी देवी, या जेजुरीत कोणालाही कधीही कसलीही कमतरता पडू नये. आपला आशीर्वाद इथल्या लोकांवर सदैव असावा. शुभ संकेत, श्री महालक्ष्मी देवींचा आशीर्वाद मिळाला आहे. म्हाळसा, आज सर्वांसाठी मी माझ्या हाताने लाडू केले आहेत.